आज तर आपल्याला पोलीसवाल्यांनी गोळी घालून उडवायलाच आणलं होतं बाबा. ते कसं काय पुढे सांगतो मी तुम्हाला, चला. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, शुभ सकाळ. आजचा होता आपला पेपर नंबर 3. आता तुम्ही माणसानं पेपर सांगू राहिला ना, आता हे काय करू राहिला. अरे सांगितलं होतं ना तुम्हाला, आपलं नवीन घर झालंय तर तिथं आपल्याला गोबा करायचा होता. सकाळीच वडिलांनी आपल्याला 6 वाजता उठवून इकडे घेऊन आले होते. सकाळी आल्या आल्या मस्तपैकी 2-3 डेपो घेतले टाकून. वडील म्हणे मी सिमेंटाची वाणी आणतो, तोपर्यंत तू तेवढं काम करून घे. त्याच्यानंतर डेपो टाकून घेतले. नंतर लागलो होतो कामाला घंटाभरात. मिस्त्री आपण ना डायरेक्ट बाहेरून इम्पोर्ट केले होते, म्हणजे आपले वडिलाचे साडू म्हणजे आपले काका ते आले होते. मिस्त्री नाही पण सगळं काम जमतं बरं का त्याला. त्याच्यानंतर आम्ही मस्तपैकी तेवढं काम करून घेतलं आणि तेवढ्याच कामात एवढा घाम आला होता, पार पुरा ओला झालो होतो. आणि आपल्या तर लहान मोठे सगळेच मदत करत होते. काम कमी आणि त्यांना जेवढं नाही म्हणलं ना लहान लेकरांना, तेवढं त्यांना उत्साह येतो. आणि घेतलं ना ऊन लावून पहिल्याच दिवशी. नंतर बसला आरामशीर घरी आपलं. त्याच्यानंतर वडील म्हणे आम्ही हे काम करून घेतो, तुम्ही तोपर्यंत आहे ना 2-3 डेपो टाकून घ्या पुढच्या कामासाठी. म्हणलं ठीक आहे. तेवढे डेपो टाकून घेतले. त्याच्यानंतर त्यांनी तेवढं काम केलं. आपलं कसं माहिती आहे का, जिथं पाहिजे तिथं पाणी काढू. आता पाणी काढायचा विषय नाही आहे बरं का. जे काम सांगितलं आपल्याला ते काम परिपूर्ण करतो आपण, आणि प्रत्येक काम आपल्याला नाही असा विषयच नाही. त्याच्यानंतर तयार होऊन निघालो पेपरला. पेपरचा टाइम झाला होता. मस्तपैकी फ्रेश झालो आणि त्याच्यानंतर हा बघा आपला लोक. तास वेट केला परंतु ऑटो काही लागेनाच. पेपरचा टाइम म्हटलं चला. पण पहिली बार असं झालं होतं, हात दिले त्याला, गाडी थांबली ती. गाडी थांबवली, चल निघालो डायरेक्ट सिल्लोडला थेट बस स्टँड पर्यंत. शेवटचं वर्ष असल्यामुळे पेपर पूर्ण सोडायला दिली याची दक्षता घेणं चालू होती. त्याच्यानंतर पेपर देऊन झाल्यास नंतर आपले मित्र भेटलेत आपल्याला, बंधू आहे आपले. तस काही मजाक चालू होती थोडीशी. त्यांच्यासोबत एक सेल्फी घेऊन निघालो होतो घरी. आणि आज भेटू आपल्या अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र मित्रांनो.